आपण ही पानं आता धुवून घेतलेली आहेत। खुसखुशीत आणि खमंग अशी आलूवडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, एकतर पहिलं तर आपल्याला आलूवडीची पानं लागणार आहेत, ज्याची आपण देठं मगाशी काढून घेतलेली आहेत। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मिरची, लसूण, सफेद तीळ, चिंच, गूळ। आपल्याला इथे लागणार आहे तांदळाचं पीठ, बेसन, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, जिरेपूड आणि चवीप्रमाणे मीठ। चिंचेचं पाणी बनवताना गुळाला पाण्यामध्ये असं प्रकारे तोडून घ्यायचं आहे। तसंच चिंचेला पण एकदम बारीक असं तोडून मिक्स करून घ्यायचं आहे। काय जण हे पाणी गाळून घेतात, पण मला खास करून चिंच अशी तोंडाला लागते आलूवडी मधली, ती खूप आवडते, त्याच्यामुळे मी ह्याचे बारीक तुकडे करून घेते। आणि हे असं करून आपण ह्याला 5-10 मिनिटं बाजूला काढून ठेवून देऊया, मग ते आरामात असं ते मुरून जाईल। कोथिंबीर, मिरची आणि लसूण याची आपण आता पेस्ट करून घेतलेली आहे। आता जे मेन लागतं ते म्हणजे बेसनाचं पीठ। आपण आता त्याचं घोळ बनवून घेऊया। त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत तांदळाची पिठी। त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं आपल्याला सफेद तीळ, त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यात मसाला, त्याच्यानंतर थोडीशी हळद, आपल्याला चवीपुरतं मीठ पण याच्यातच टाकून घ्यायचं आहे। आणि आता टाकणार आहोत त्याच्यात जिरेपूड। तयार केलेलं चिंच गुळाचं पाणी टाकतो। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण तयार केलेली लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकतो। आता याला आपण एकत्र करून घेऊ। आपण आता पान उलट करून घेतलंय आणि त्याला आपण आता बेसन लावू। पानाला लावून घ्यायचंय। बेसन पूर्ण असं पसरवून घ्यायचंय, व्यवस्थित लागलं पाहिजे। आता असं पूर्ण पानाला लावून घ्यायचा। दुसरा हा पान आहे तो असा उलटा, म्हणजे याचा जे चवीचा भाग आहे जिभेचा तो असा उलटा, पानाचं टोक आहे ते उलटा करून आपल्याला हे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। तसंच या पानाला पण आपण पीठ लावून घेऊया। आता यावरती आता उरलेलं हे शेवटचं पान असंच उलट आता हे या साईडला येणार। माझी पानं छोटी आहेत म्हणून मी 3 पानांचा वापर करते। तुमची पानं मोठी असतील तर तुम्ही 2 पानांमध्ये सुद्धा आलूवडी बनवू शकता। आता त्याच प्रकारे आता ह्याला पण आपण बेसन लावून घेऊ। आता मी तिसरं पान सुद्धा ठेवलंय।
प्रकारे तिन्ही पानं लावून घेतलेली आहेत. आता आपल्याला याला फोल्ड करायचं. तर पहिलं आपण हे जे कॉर्नरचे पीसेस आहेत ना, हे आणि हे, ह्याला पहिलं आतल्या साईडला असं दुमडून घेणार. असं व्यवस्थित प्रेस करून दुमडून घ्यायचं दोन्ही साईडला, फ्रंट टू बॅक अशा दुमडायच्या आहेत आणि त्याला प्रेस करायचं. ओके. आता असं फोल्ड झाल्यानंतर आपल्याला ह्या ज्या खालच्या बाजू आहेत, ह्या ज्या कडा आहेत, त्या सुद्धा अशा आतल्या साईडला प्रेस करून घ्यायच्या आहेत दोन्ही साईड. अशा व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्यात. त्याच्यानंतर एखादी साईड निवडून, तुम्हाला ही सोपी वाटत असेल तर ही, किंवा ही सोपी वाटत असेल तर ही, आणि आपण असं त्याला फोल्ड करून घ्या. याच्यामध्येही तुम्ही जरी बेसन पीठ लावलात तरी ते अजून प्रॉपर चिटकलं जातात. याच्यावरती थोडंसं अजून बेसनाचं पीठ असं लावून घेणार आहोत. जेणेकरून आपली वडी आहे ही सुटणार नाही आणि खुसखुशीतही लागेल. अशा पद्धतीने मी त्याचं बेसन लावून घेतलं अजून एक्स्ट्रा. त्यानंतर आपल्याला ही वडी आहे ती पुढे रोल करायची. अशा पद्धतीने माझी वडी रोल झालेली आहे. आणि त्याच्यात आपण अशी चाळून ठेवणार आहोत, ज्याला आपण आता तेल लावतो. त्याच्यामध्ये आपल्याला आता ही आलू वडी ठेवायची. वडी आपली तयार आहे. आता ही थंड झाल्यानंतर आपण हिचे बारीक तुकडे करून घेणार आहोत आणि मग ते शॅलो फ्राय करून घेणार. ही वडी ही अशा पद्धतीने तयार झाली आहे. आता आपण इथे बारीक असे काप करून घेणार आहोत. व्यवस्थित अशी त्याचे काप झाले आणि आता आपण हिला तळून घेणार.